हिस्सेदारी आहे, तुम्ही इथं आंदोलनामध्ये पोहोचलाय। सध्या सुप्रिया सुळे यांचं आंदोलन पाहतोय आपण। संतापजनक आहे, पण त्याच्याबरोबर प्रचंड मोह देखील आहे। त्याचं कारण असं की पुण्या शिक्षणाचं माहेरघर आणि पुण्यामध्ये मी स्वतः 1 वर्ष बारामतीच्या मायबाप जनतेच्यामुळे मला 1000 रुपयाची संधी मिळाली आणि खासदार असताना संपूर्ण देशामधून लोक, अनेक खासदार, त्यांच्या कुटुंब, मित्र हे पुण्याला मुलं शिक्षणाला पाठवतात। याचं कारण त्यांना असं वाटतं पुणे हे अतिशय सुरक्षित आहे, इथे ड्रग्ज नाही, इथे महिलांची नेहमी मान सन्मान होतो, सुरक्षित असतात, म्हणून देशातून लोक त्यांच्या मुला आणि मुलींना पुण्याला शिक्षणातून पाठवतात। अनेक चांगल्या संस्था महाराष्ट्रात उघडलेल्या आहेत, पुण्यात उघडल्या आहेत, त्याच्यामुळे परदेशातूनही मुलं आणि मुली आज पुण्याला शिकायला येतात। पुण्याची इकॉनॉमी ही किती चांगली होते, इथे इंडस्ट्री आहे, इथे शेती आहे, इथे आरोग्य सेवा चांगल्या आहेत आणि शिक्षण चांगलं आहे, म्हणजे खूप चांगलं शहर म्हणून पुण्याकडे बघितलं जातं। जर बघितलं तर ग्रामीण भागातून एवढ्या मोठ्या प्रमाणात लोक इथे शिकायला येतात आणि अशी घटना घडते। आता तुम्ही दखल घेण्यासाठी आलात, काही बोलणार आहात तिथं, काही प्रशासनाशी बोलणार आहात? अर्थातच आम्ही प्रशासनाला विनंतीही केलेली आहे आणि महाराष्ट्राच्या सरकारला की एकही घटना इतके दिवस उघडकी आलीच नाही। अटक जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे महाविकास आघाडीचे नेते त्यांच्या कानावर ही घटना आली आणि मी माननीय मीडिया आणि वर्तमानपत्रातल्या सगळ्या तुमच्यासारख्या जबाबदार संवेदनशील मीडियावाल्यांचे मनपूर्वक आभार मानते की तुम्हीही हा विषय लावून धरला आणि आम्ही याचा फॉलोअप करणार आहोत। ही घटना झालीच कशी आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे लाडकी बहीण म्हणून 1500 रुपये देतात। तुमच्याच चॅनलवर मी पाहिलेलं आहे की अनेक महिला, आई, बहीण, ज्या मावशी आहेत, ज्यांच्या लेकी आहेत, ते म्हणतायत तुमचे 1500 आम्हाला रुपये नको, आम्ही 2000 रुपये देतो, पण आमच्या मुली सुरक्षित ठेवा। यासाठी म्हणजे महाविकास आघाडीला सीपी ऑफिसच्या बाहेर देखील आंदोलन करावं लागलं होतं। प्रशांत जगताप स्वतः होते या ठिकाणी, त्या आंदोलन केल्यानंतर सुद्धा अजूनही ऍक्शन झालेले नाही, म्हणून मान्य सुप्रियातांच्या नेतृत्वाखाली आम्ही आंदोलन करतोय। महाविकास आघाडीने जर दणका दिला नसता, आमचे सामाजिक जे काही सहकारी आहेत, इथं महिपाल वाघमारे आहेत, यशवंत नडगम आहेत, आज तर आमचे मान्य जयदेवांना गायकवाड सगळी मंडळी आहेत। ही सगळी मंडळी फक्त एवढ्याच गोष्टीसाठी आहेत की वाडिया कॉलेज हे या महाराष्ट्रातलं एक एकूण खूप विख्यात कॉलेज आहे। या कॉलेजच्या मॅनेजमेंटनी एका 17 वर्षाच्या मुलीला या संदर्भामध्ये एलसी देण्याची तयारी दाखवली, पण त्या ठिकाणी समोरच्या गुन्हेगारांना वाचवण्याची या ठिकाणी जी काय त्यांची भूमिका आहे ही निश्चित गुन्हेगारांना आणि महाराष्ट्रातल्या लोकांना मान खाली घालावी। यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे, 4 आरोपी सध्या त्यांच्या अटकेत सुद्धा आहे। आता तुम्ही काय मागणी करताय प्रशासनाकडून? आमची मागणी आहे की अशा कुठल्याही कॉलेजमध्ये, म्हणजे आता वाडिया कॉलेजसाठी आपण गायकवाड साहेब आणि आम्ही सगळे इथे आलोय, ही घटना पुण्यात आहे, सायमल्टेनियसली मुंबईमध्ये अशी घटना झालेली आहे।